हाय सर्वांना, नमस्कार नमस्कार नमस्कार. होप सर्वांनी मजेमध्ये आहात. सो आज मी आणि पप्पा बाहेर चाललेलो आहोत. कुठे चाललेलो आहोत, काय करणार आहे हे पूर्ण व्हिडिओ पहा. सो आज रजिस्ट्रेशन करायला जायचं आहे माझं कॉलेजला. सो हे बघा किती ऊन आहे सोलापूरमध्ये. बापरे बापरे, बघा बाहेर काम असलं तरच निघा, नाही तर म्हणजे खूप भयानक ऊन आहे. आणि हे बघा खूप ऊन असल्यामुळे मी आणि पप्पा नारळ पाणी पिऊया म्हणून इथं आलेलो आहोत. बिकॉज नारळ पाणी पिहा कारण की हायड्रेट राहा बॉडी. सो त्यामुळे आपलं बॉडी कसं होतं, हायड्रेट होतो, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि घरात पण पाणी खूप प्या. आणि नंतर म्हणजे असं नारळ पाणी वगैरे पित राहा, कारण आईस्क्रीम इज नॉट गुड फॉर हेल्थ. म्हणजे असं दररोज चांगलं नाही, कारण की कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम वगैरे असं तुम्ही नारळ पाणी आणि घरात खूप पाणी आणि शरबत वगैरे पित राहा सारखं, कारण की आता खूप ऊन आहे. सो हे बघा कसं ऊन आहे, कसलं आहे. आणि आता हे बघा मी आणि पप्पा म्हणजे मला खूप दिवसापासून फणस खायचं हे खूप इच्छा होतं. असंच येताना आम्ही फणस बघितलं, मग आम्ही विचार केला फणस घेऊया. आणि ते फणस ते दादा म्हणत होते की मला लाज वाटते, मला व्हिडिओमध्ये घेऊ नका म्हणून. सो आणि व्हिडिओमध्ये त्यांनी परत आले आणि सगळं ते म्हणजे फणसाचं बेनिफिट सांगायलेत त्यांनी. आणि सगळं आम्ही बघितलं, सगळं खूप चांगले होते फणस. आणि हे खूप कसं का खावं ह्याला, म्हणजे हे हेल्थसाठी ना खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही पण खावा, कारण की खूप फळ खावा. ते म्हणजे कुरकुरे खाण्यापेक्षा ना हे खाल्लं ना आपलं बॉडी चांगलं राहतं. कारण की या जनरेशनमध्ये आपण खूप हेल्थचं आपण सांभाळावं लागतं. हार्टसाठी चांगलं असतं. हां, ते हे खाण्यापेक्षा हे खाल्लेल्या शरीराला इतर तर बरं आहे. दवाखान्यात लाखो रुपये पैसा घालवतात, पण हे भाव आहे 100-200 रुपयाचं. असं खाऊन जर आपलं प्रकृती जर चांगलं ठेवत असलं तर चांगली गोष्ट आहे. थँक्यू. आणि तुम्ही इथं बघतच आहोत की किती ऊन आहे म्हणून. आणि मी इथं श्री मानाचा आजोबा गणपतीला दर्शन करावं म्हणून आलेलं होतं, पण ते बंद झालेलं होतं, कारण की दुपारमध्ये बंद असते. सो आम्ही तसंच चाललेलो पुढं. आणि ह्यामध्ये बघा उन्हामध्ये मी परत एकदा सांगायले की पाणी भरपूर प्या आणि सगळं आरोग्य तुमचं म्हणजे चांगलं ठेवा. आणि हे फणस बघा कसले चांगले आहेत. आणि त्यांनी म्हणले होते की 2 दिवसात हे पिकेल. आणि पप्पांना सांगत होते की हे कसं कसं आपल्याला बॉडीला चांगलं आहे, त्याचं बेनिफिट सांगत होते. आणि ते कसं कापायचं वगैरे, म्हणजे कसं ते तेल हाताला घेऊन. आणि त्यांनी खूप सारे असं पप्पांना सांगत होते आणि त्यांनी दिले पप्पांना. आणि परत आम्ही घरी घेऊन आलो. आणि ते कसं हे बघा मित्रांनो, तुम्ही ना असं खावत जावा. आणि हे बघा हे फोटो पप्पा रजिस्ट्रेशन करताना कॉलेजमध्ये काढले होते. आणि सो गाईज चला आजचा हा व्हिडिओ इथंच संपवते. सो सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये सांगा. तर पुढच्या व्लॉगमध्ये मी भेट देते. चलो बाय.